सावली सगळ्यांना पाहिजे, पण झाडं कोणीच लावत नाही. सह्याद्री वेळोवेळी आपल्याला वेगवेगळे रंग दाखवत असते, पण मान्सूनमध्ये या सह्याद्रीचं रूप खुलतं ते बघण्यासारखं. जिथे हिरवा निसर्ग चोहीकडे आणि प्राणी पक्ष्यांचा किलबिलाट सदैव पाहायला भेटतो ते ठिकाण म्हणजे कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि त्यात वसलेला हा गड. जय शिवराय मित्रांनो, खूपच दिवसानंतर 3 महिन्यानंतर आम्ही हा ट्रॅक सुरू केलेला आहे. तर या ट्रॅकला आज आमच्यासोबत खूपच जण आहेत, 7 जण आहेत. कारण त्यांची पण खूपच इच्छा होती, खूप बहीण भाऊ आमच्या पाठी लागलेले होते की आम्हाला पण यायचं आहे ट्रॅकिंगसाठी. तर आज आम्ही खूपच जवळचा किल्ला घेतलेला आहे, तो पण आपला पनवेलमधलाच आहे. 14 किलोमीटरवर आहे कर्नाळा फोर्ट आपला. रायगड जिल्ह्यातील अजून एक सौंदर्याचं ठिकाण म्हणजे कर्नाळा पक्षी अभयारण्य. कर्नाळा हा डोंगरी किल्ला पनवेलपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर याच अभयारण्यामध्ये आपली छाती उभारून वर्षानुवर्षे उभा आहे. किल्ला जरी लहान असला तरी याचा इतिहास मात्र बराच महान आहे. शहराची रेलचेल मागे टाकत आपण निसर्गाच्या सानिध्यात जाणार होतो. बसचा प्रवास तसा सुखदायक आणि किफायतशीर ठरला असता, कारण अलिबाग किंवा पेनला जाणाऱ्या बस तुम्हाला पनवेल बस डेपोमध्ये लगेचच भेटून जातील. आम्ही मात्र रिक्षाने जायचं ठरवलं. आम्हाला वाटलं आम्ही लवकर पोहोचलो, पण आमच्या आधीच तिथे लांबलचक गर्दी भरली होती. सॅटर्डे संडेमध्ये सहजा ट्रेकिंग टाळावी, जेणेकरून तुम्हाला गर्दीचा अनुभव भेटणार नाही. आज जसा संडे आहे तर आज माझ्या मागं बघता तुम्ही भरपूर अशी गर्दी जमले. तिकीट घरापासून सुद्धा भरपूर गर्दी आहे. इथं काही रूल्स आहेत, त्या रूल्सना आपल्याला फॉलो करावे लागेल आणि त्यानंतरच पक्षी अभयारण्यामध्ये आपल्याला एंट्री भेटते. जसं की तुम्हाला मी तिथं दाखवलं त्या बोर्ड तुम्ही आता माझ्या बाजूला पण बघताय. त्या बोर्डवर लिहिलं आहे की प्रति पर्सन आपल्याला 60 रुपये तिकीट आहे. आणि जर तुमच्याकडे कॅमेरा आहे ते वेगळे चार्जेस असतात, जर ड्रोन आहे त्याचे वेगळे चार्जेस आहेत. आणि जर तुम्हाला तुमच्याकडे प्लॅस्टिक आहे किंवा प्लॅस्टिकच्या बॉटल्स आहेत तर अनामत रक्कम 100 रुपये आपल्याला घेऊन इथं ठेवावी लागते. आपण ज्यावेळी गडावरून किंवा आपल्या पक्षी अभयारण्यातून बाहेर येऊ त्यावेळी ती अनामत रक्कम आपल्याला परत भेटते आणि आपल्याला त्या बॉटल्स त्यांना दाखवावे लागते की आम्ही गडावर कोणत्याही प्रकारचा कचरा केलेला नाही आहे. इथलं प्रशासन तसं पर्यावरणाच्या बाबतीत खूप सक्त दिसलं आणि असायला पण हवं. हा उपक्रम सुद्धा खूप छान वाटला. बॅग चेक करून आपला हा हिरवळ प्रवास सुरू होतो. आपल्या गडांचं होत चाललेला ऱ्हास आणि गडांचा कचऱ्यामध्ये होणारा असा प्रवास हा थांबवण्यासाठी हा खूप छान उपक्रम या वन विभागाकडून आपल्याला बघायला भेटतो. फोर्टमध्ये किंवा पक्षी अभयारण्यामध्ये आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण थोडासा 100 मीटरवर आलो की आपल्याला इथे एक सर्कल बघायला भेटतं, ज्या ठिकाणी आपल्याला पाण्याची व्यवस्था सुद्धा केली. आणि त्या ठिकाणी आपल्याला 2 रस्ते बघायला भेटतात. एक रस्ता त्या बाजूला जातो जो वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये जातो आणि एक जो डावीकडे तो कर्नाळा फोर्टकडे आपल्याला घेऊन जाणार आहे. तर आपण त्या कर्नाळा फोर्टच्या ट्रेकिंगला आता सध्या आलो आहे. तो आपण लेफ्टचा रस्ता निवडतो आहे आणि त्या रस्त्यानं आपला प्रवास आता सुरू होणार आहे.
पाण्याचा हा पॉइंट अभयारण्यामधील एकमेव पॉइंट आहे. इथे एक हॉटेल सुद्धा आहे, त्यामुळे पुरेसे पाणी सोबत घेऊनच आपल्या प्रवासाला सुरुवात करा. ठीक आहे, आपला ट्रेक सुरू झाला आहे 9:30ला. लक्षात ठेवूया आपण टायमिंग की लगभग किती टाईम आपल्याला वर किल्ल्यावर पोहोचेपर्यंत लागतं. तर माझं काही ग्रुपमध्ये लिहिले 2.5 किलोमीटर, म्हणजे लगभग 2 ते 2.5 किलोमीटरचा हा ट्रेक आहे. ट्रेकसाठी तुम्ही बघताय दगडांच्या आपल्याला छोट्या छोट्या पायऱ्या दिसत आहेत. पावसाळ्यामध्ये थोडंसं अजून डिफिकल्टी होऊ शकते. सध्या पाऊस पडून गेला आहे, वातावरण साफ आहे, 6-7 दिवस झाले, त्यामुळे ट्रेकिंगसाठी आय डोंट थिंक की काही प्रॉब्लेम होईल. आपल्याला हे नाही करायचं इथे. बाबून दाखवलं तुम्हाला, मधमाशांना अजिबात दिवसू नका, कारण की नॅचरल गोष्टींशी कधी पंगा घ्यायचा नाही. लहानपणी त्याला भरपूर साऱ्या माशा चावलेल्या आहेत, जबकी तो झाडावर पण चढायचा नाही. खालीच बसून त्याला 2-3 वेळा माशा चावल्यात. पक्ष्यांचा किलबिलाट कानावर ऐकू येत होता आणि प्रवास जरी लांब असला तरी झाडांची थंडगार सावली जास्त थकवा लागून देत नव्हती. ट्रेक असा सोप्या पद्धतीचा आहे. जर आधीमध्ये तुम्हाला जास्त थकवा लागला तर विश्रांती करायला जागोजागी असे शेड बांधून ठेवलेत, ज्याच्यामध्ये तुम्ही आराम करू शकता पावसाळ्यामध्ये सुद्धा, आणि त्यानंतर आपल्या प्रवासाला पुन्हा एकदा सुरू करू शकता. ट्रेकमध्ये प्रत्येक वयोगटाचा व्यक्ती पाहावयास मिळत होता. कोणी 50 वर्षाचे आजोबा तर कोणी 2-3 वर्षाची बाळ. एकाने तर चक्क 8 महिन्याच्या बाळाला सुद्धा सोबत आणले होते. मला खंत या गोष्टीची आहे की सावली सगळ्यांना पाहिजे, पण झाडं कोणीच लावत नाही. असं कसं चालेल? जर तुम्ही एक्सपेक्टेशन करताय पर्यावरणाकडून, जर तुम्ही पर्यावरणाकडून एक्सपेक्ट करताय, तर तुम्ही सुद्धा पर्यावरणाला काहीतरी दिलं पाहिजे. त्यामुळे या पावसाळ्यामध्ये ॲटलिस्ट एक झाड लावा, घराच्या समोर लावा, दुसऱ्याच्या घराच्या बांधावर लावा, नो प्रॉब्लेम, बट लावा. जसं तुम्हाला सांगितलं होतं की जागोजागी आपल्याला विश्रांतीगृह आहेत, तर आपण आता दुसऱ्या टप्प्यावर पोहोचलो. म्हणजे दुसऱ्या विश्रांतीगृहापाशी. तुम्हाला ट्रेक जर लवकर संपवायचा असेल तर टप्प्याटप्प्याने तुम्ही ट्रेकिंग करा. जसं की 15 मिनिटं ट्रेकिंग करा, त्यानंतर 5 मिनिटं आराम घ्या, नाहीतर मग 5 मिनिटं ट्रेकिंग करा, 2 मिनिटं आराम घ्या. जर तुम्ही कंटिन्यू मध्ये थांबत राहिला तर तुमचा ट्रेक तेवढाच लांब होणार आणि ट्रेकिंगची मजासुद्धा येणार नाही. तर तुम्ही ट्रेकिंगला आलाय तर पूर्ण तुमचा घाम आला पाहिजे, तुमची एक्सरसाइज झाली पाहिजे, यासाठी आपण ट्रेकिंगला येतो. तर या गोष्टीची काळजी घ्या. अभयारण्य तसं कंदाट आहे. जागोजागी विश्रांतीसाठी टप्पे सुद्धा आहेत. अधूनमधून वारंवार माकडांचे दर्शन सुद्धा होत असते आणि या सुंदर प्रवासात रस्ता कसा संपतो त्याचं भान सुद्धा राहत नाही. सध्या 10:15 वाजलेत, म्हणजे लगभग 45 मिनिटं झालीत. आपला अर्धा ट्रेक पूर्ण झाला आहे. कारण आपल्याला आता त्या कर्नाळा किल्ल्याचं ते उंच असं टोक दिसायला लागलं आहे. अभयारण्य टायमिंग सकाळी 6 ते संध्याकाळी 4पर्यंत तुम्हाला एंट्री भेटते. बिकॉज 6 वाजता कर्नाळा किल्ल्याचे किंवा अभयारण्याचे गेट्स बंद केले जातात. त्यामुळं जेवढ्या लवकर तुम्ही या किल्ल्यावर सैर करायला सुरुवात करताय तेवढा सोपा तुमचा ट्रेक होणार आहे. कारण जसं जसं टायमिंग पुढं जाईल तसं तसं आपला जो उन्हाळा तडका आहे तो जास्त वाढणार आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला थकवा जास्त लागू शकतो आणि तुमचा ट्रेक तेवढाच लांब होईल. प्रवास तसा सोप्या पद्धतीचा आहे. पावसाळ्यात थोडी अडचण होत असणार, पण निसर्गात आल्यावर कसला त्रास, सगळं दुःख सुद्धा सुखदायक वाटतं. इथं झटपट पाय सर करत गडाच्या दिशेने वाटचाल सुरू होती. विश्रांती घेत घेत गडाचे दर्शन ज्यावेळी झाले तेव्हा मात्र मनाला एक वेगळी शांती अनुभव झाली. जागोजागी किरकिर किरकिर असा आवाज येतोय ना, तो आवाज आपल्याला त्या सिटीच्या आवाजापेक्षा तरी बरा वाटतोय. आणि फायनली आपण पोहोचलोय 3ऱ्या स्टॉपपाशी. मागं आपल्याला दिसतोय तो कर्नाळा किल्ला आणि आता आपला शेवटचा जो टप्पा आहे, तो मेन टप्पा आहे, त्या टप्प्यापाशी आपण पोहोचलोय.
तो टप्पा पूर्ण केला त्यानंतर असं आपण किल्ल्याच्या शिखरावर. ॲक्च्युली आपण फक्त दोघं तिघं असतो तर लवकर ट्रेक संपतो, परंतु आमच्यासोबत आमच्या बहिणीसुद्धा आहेत. दॅट्स वाय थांबत 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 यायला लागलं. आणि लगभग आता 11 वाजलेत. 11 म्हणजे आम्ही खाली 9:30 वाजता आपण निघालो होतो. तर लगभग आता 1.5 तास होऊन गेला आहे. आणि आपण आता किल्ल्याच्या पायथ्याशी जो मेन टप्पा आहे, आता किल्ल्याचा जो प्रवेशद्वार आणि तिथून पुढचा टप्पा, आता आपण तिथपर्यंत पोहोचलो. आता तो टप्प्यामध्ये जाऊन आपण त्या किल्ल्याला एक्सप्लोर करूया. एक विनंती आहे, आपला परिसर आता जसा कर्नाळा स्वच्छ दिसतोय तसंच सगळे किल्ले स्वच्छ ठेवा. ही एक मनापासून येणारी बाब आहे जी प्रत्येक मावळ्याला किंवा महाराष्ट्रातच काय पूर्ण जगामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला मनाला वाटलं पाहिजे की आपल्या ज्या ऐतिहासिक वस्तू आहेत त्या सुरक्षित आणि स्वच्छ राहिल्या पाहिजेत. तर आता आपण पोचलो आहे कर्नाळाच्या या 4थ्या विश्रांती पॉईंटपाशी. टोटल 5 पॉईंट आहेत, त्यामधलं आता आपण 4था विश्रांती पॉईंट कवर करतो आहे. विश्रांती पॉईंटच्या समोरच आपल्याला भवानी देवीचं मंदिर बघायला भेटतं आणि वासुदेव बळवंत फडके यांचा फोटोसुद्धा लागला आहे, बिकॉज त्यांचं ते जन्मगाव होतं ते इथलंच होतं. भवानी देवीचं मंदिर पायथ्याशीच आहे. मूर्ती शिवकालीन असावी असं भासतं. आईचं दर्शन घेऊन पुढच्या टप्प्याला आम्ही सुरुवात केली. आता आपल्याला कर्नाळ किल्ल्यावरून मोस्टली 3 गड दिसतात. एक समोर दाखवूया तो आपण, हा धुक्यांमध्ये दिसतोय तो लिंगाणा. ओके, हा समोर जो दिसतोय तो लिंगाणा. हा समोर जो टोकासारखा दिसतो हा लिंगाणा. हा समोर हा असा अभेद्य दिसतो हा रायगड, दुर्गेश्वर रायगड. ओके, हा समोर दिसतो ना हा पूर्ण हा रायगड. तो दिसतोय तो कोकण दिवा. तो मागच्या साईडला दिसतो ना कोकण दिवा. कोकण दिवा. हा जीवधन. हा इथे सुळक्यासारखा दिसतो ना. ओके, तो जीवधन. तो जीवधन. 4 किल्ले. अजून प्रबळगड पण आहे ते. अजून प्रबळगड शोधायला लागेल कारण त्या धुक्यांमध्ये दिसणार नाही तो. त्या मित्रांनी छान समजावलं. किल्ल्याच्या वरच्या भागावर आपल्याला रेलिंग बघायला भेटतात. आपल्या ट्रेकिंगचा धोका कमी करण्याचे ते काम करतात. त्यासाठी प्रशासनाचे धन्यवाद. आणि दरवाजा सुद्धा संरक्षण दिल्याचे बघायला भेटते. या दरवाजातून आपण पोहोचतो बाले किल्ल्याच्या मेन दरवाजापाशी. फोर्टचं जर संरक्षण भिंती बघितल्या तर अजून सुद्धा आपल्याला तशा खऱ्यातच शाबूत बघायला भेटत आहेत. दुसऱ्या बाजूला मागं आपल्या हायवे दिसतोय. तुमच्या बापाचा हा किल्ला नाही आहे, त्यामुळे त्याच्यावर नाव वगैरे लिहिणं किंवा त्या किल्ल्याला खराब करणं याचा अधिकार तुम्हाला नाही आहे. प्लीज रिक्वेस्ट आहे. आता 11:30 वाजलेत, त्यामुळे आता घरून आणलेलं जे खायचं साहित्य होतं ते आम्ही काढले. निसर्गाच्या सानिध्यात घरून आणलेले थंड पोहे भूक लागल्याने अगदी चविष्ट भासत होते. खाल्ल्यावर त्या बाले किल्ल्यावर प्रवेश झाला. दरवाजातून एका वेळी एकच जण येऊ शकेल अशी व्यवस्था होती. वर पोहोचल्यावर जागोजागी वाड्यांचे अवशेष आणि या अवशेषांकडे बघितले की किल्ल्याचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतो. किल्ला जरी लहान असला तरी त्याचा इतिहास मात्र मोठा आहे. कर्नाळा किल्ला कोकण किनारपट्टीला महाराष्ट्राच्या डेक्कन पठाराशी जोडणारा किल्ला. टेहाळणीसाठी याचा उपयोग केला गेला. या किल्ल्याने अनेक राजवटी पाहिल्या. मराठीही या किल्ल्यावर वर्चस्व करून गेले. यादव काळात तर देवगिरी यादव आणि तुघलक शासक यांच्या अंतर्गत असणाऱ्या उत्तर कोकण जिल्ह्याची राजधानी म्हणून सुद्धा 13व्या शतकात कर्नाळा किल्ल्याने मान मिळवला. पोर्तुगीजांनी मात्र गुजरात सल्तनतच्या मदतीने यावर परत ताबा मिळवला. पण पोर्तुगीज व्हाईसरायने या किल्ल्याचे महत्त्व नसल्याने त्याला वार्षिक 17,500 रुपये घेऊन निजामाला किल्ला सोपवला. पण छत्रपती शिवरायांनी या किल्ल्याचे महत्त्व लक्षात घेऊन याला 1670 मध्ये मुघलांकडून आपल्या स्वराज्यात सामील केले.
मित्रांनो, किल्ल्याची पडलेली अवस्था बघून जेवढं वाईट वाटलं नाही ना, तेवढं वाईट हे चित्र बघून वाटलं. त्या ऐतिहासिक वास्तूंमुळे आपली संस्कृती टिकून आहे. तिथे जाऊन अशी कृत्य करणं शोभतं का हो? मित्रांनो, परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आता आम्ही खूपच आमचे ट्रॅकर खूपच दमलेले आहेत. दोघी बहिणी पण बघा, लय आज त्यांना खूप इच्छा ती चला चला फिरायला जाऊ. आणि आज खूपच दमल्यानंतर त्यांना खूपच घाम आलेला आहे. आणि आमची भक्त आदिती ती एकदम तरातर पळते. आणि आमचे आकेश भाऊ यांचा तर तुम्ही नादच करू नका. यांची बायको नाही आली म्हणून तरी पण ते पळते ते. बायको घरी वाट बघते म्हणून तर बायको म्हणते की 4च्या अगोदर यायचं आहे, नाही तर काय खरं नाही. त्याच्यामुळे आम्ही चाललो आता लवकर.